नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे सुमित्रा जानकीला हाताला धरून आता देवघरातून सुद्धा बाहेर हाकलून देत असते. जानकी म्हणत असते, "आई, विश्वास ठेवा माझ्यावरती. मी खरंच काही नाही केलंय." तेव्हा सुमित्रा म्हणते, "आता तू माझ्यासमोर 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही." आणि तिला आता घरातून सुद्धा हाकलून देते. तेव्हा इथे ऋषिकेश जानकीला पकडतो, तिला पडू देत नाही आणि म्हणतो, "बास झालं आई, बास झालं. आम्हाला कुणालाही तू आता घरातून हाकलून देऊ नकोस. कारण आम्ही आमचं आमचं जातोय. तुम्ही आम्हाला हाकलून द्यायची गरज नाही. आम्ही इथे राहणारच नाही आहोत. आम्ही चाललो आता इथून. आणि आई, तू आम्हाला या घरातून जायला सांगतेस या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून ना? कारण ऐश्वर्याने तुझे कान भरलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव आई, जेव्हा तुला कळेल ना की ऐश्वर्या तुझ्याबरोबर खोटं बोलले, तुझे कान भरले तिने, तुला उगाचच आमच्या सगळ्यांच्या विरोधात भडकवलंय, तेव्हा तुला या वागण्याचा खूप जास्त पश्चाताप होईल." तेव्हा सुमित्रा म्हणत असते, "अरे हिच्यावरून आणि तिच्यावरून मला काही सांगू नकोस. हिच्या वागण्यामुळे मला खूप मनस्ताप सहन करावा लागलाय. मग आता तिच्या सांगण्यावरून किंवा तिच्या ऐकण्यावरून मला जर पश्चाताप झाला तर ते माझं मी बघेन. तू सांगायची गरज नाही आहे. पण आता आहे ना, तुम्ही लोकं या घरातून निघून जा. मला तुमचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. आता इथून निघालात तरीसुद्धा चालेल." तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, "आणि हिला तर घरातून मी हकलतेच, पण तुलासुद्धा तिच्याबरोबर जायचं असेल ना, तर दोघेही जा तुम्ही. कुणीही तुम्हाला आता अडवणार नाही आहे. आणि तुम्ही लोकांनी दाखवून दिले की आपलं काही रक्ताचं नातं वगैरे नाही आहे. ही जानकी ही अनाथ आहे आणि तू सावत्र आहेस, हे तुम्ही दाखवून दिलंस. तूसुद्धा दाखवून दिलंस रे ऋषिकेश, की तू माझ्या पोटी जन्म घेतलेला नाही आहेस. त्याच्यामुळे तुम्ही दोघेही गेलात तरी चालेल हे घर सोडून. मी तुम्हाला अडवणार नाही आहे." तेव्हा ओवी म्हणत असते की "नाही, दोघे नाही आजी, तिघे. मी सुद्धा जाणार आहे ना त्यांच्याबरोबर. मी पण इथे आता राहणार नाही आहे. तू घरातून हाकलून देतेस ना." तेव्हा इथे सारंगला खूप जास्त वाईट वाटतं आणि सारंग आता ओवीबरोबर बोलायला जाणार तेवढ्यातच इथे लगेच ऐश्वर्या त्याचा हात पकडते आणि त्याला थांबून घेते. तेव्हा ऐश्वर्या आपल्या मनामध्ये म्हणत असते, "अरे देवा, आता एवढी आग लावली आहे मी. आता या ओवीच्या बोलण्यामुळे आता एवढी लागलेली आग ही निवळायला नको. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. नाहीतर ओवीच्या सांगण्यावरून पुन्हा आई या लोकांना इथे थांबून घेतील आणि त्या जानकीला तर तेच हवंय. आता मी एवढी जिंकले होते, थोड्या कारणासाठी मला हारायचं नाही आहे. आता मलाच काहीतरी करावं लागेल." तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, "ओवी बाळा, तुला माहिती तरी आहे का तुझ्या आईने काय केलं ते?" तेव्हा ओवी म्हणते, "नाही, मला नाही माहिती माझ्या आईने काय केलं ते आणि मला तिला विचारायचं सुद्धा नाही आहे. कारण मला माहिती आहे माझी आई कधीच चुकीचं वागूच शकत नाही आहे. म्हणून मी तिला प्रश्न विचारणार नाही आहे. तिच्यावरती हे जे काही तुम्ही आरोप केलेत ना, ते सगळे खोटे आरोप आहेत आणि म्हणूनच मी इथे राहणार नाही आहे आणि जिथे माझे आई-बाबा तिथे मी त्यांच्याबरोबर राहणार." असं आता ओवी म्हणते आणि त्यांच्याबरोबर आता घर सोडून जायला तयार होते. तर इथे आपल्या मुलीने आपल्या आईवडिलांना इतकं चांगल्या पद्धतीने समजून घेतल्यामुळे इथे ऋषिकेश आणि जानकी खूप जास्त इमोशनल होतात. ऋषिकेश इथे लगेचच ओवीला आपल्या जवळ घेतो. तर इथे ऐश्वर्याने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की "चल, चल आपण जाऊया इथून जानकी. आता आपण इथे थांबायचं नाही. अगं या घरामध्ये आपली माणसंच नाही आहेत. आणि एक शब्द लक्षात घ्या आई, तू म्हणतेस ना की आम्ही या घरामध्ये कुणीच नाही आहोत, सावत्र आहोत. मग आता मी सुद्धा तुला तेच सांगतोय. माझ्यासाठी सुद्धा तुम्ही कुणीही आता माझे नाही आहात." तेव्हा इथे जानकी, "चल आपण निघूया." जानकी म्हणते, "कुठे ऋषिकेश? अहो कुठे नेताय तुम्ही मला? हे घर माझं आहे. ही माणसं सगळी माझी आहेत. अहो तुम्हाला माहिती आहे ना, या घरामध्ये मी लग्न करून आले आणि त्याच्यानंतरला पुन्हा इथून कधीच कुठे गेले नाही आणि जाण्याचा विचारसुद्धा केलेला नाही आहे. इथे नाळ माझी पुरली गेली आई." "अहो काय बोलताय तुम्ही? ती तुळस, त्या तुळशीला मी पाणी घातले, मी वाढवले तिला, मी तिला जगवले. अहो ती तुळससुद्धा सतत माझंच नाव घेईल. त्याच्यानंतर तो उंबरा, त्या उंबऱ्यातून मी गृहप्रवेश केला आहे ना आई. अहो त्या उंबऱ्यातून मी घरामध्ये आले, तेव्हाच मी ठरवलं आता पुन्हा या उंबऱ्याच्या बाहेर कधीच पाऊल ठेवायचं नाही आणि गेली इथून तर माझी अर्थी जाईल आई, असं ठरवलं होतं मी. ही सगळी माणसं, ही नाती, ही गोती सगळी मला या घरामध्ये आल्यानंतरच मिळाली. मग आता आता मी उंबऱ्याच्या बाहेर कशी जाऊ आई? प्लीज मला या घरातून हाकलून देऊ नका. मला नका बाहेर काढू आई. मी तुमच्या सगळ्यांशिवाय नाही राहू शकणार. माझं हे कुटुंब माझा श्वास आहे. हा श्वास माझ्याकडून नका तुम्ही हिरावून घेऊ. तुम्हाला माहिती आहे ना आई, अहो मी पुन्हा लग्न केलं ऋषिकेशबरोबर आणि त्या उंबऱ्यातून मी आत आले होते. तिथून माझा गृहप्रवेश झाला होता, तो सुद्धा आनंदाने. तिथून येताना मी किती खुश होते. मी माझ्या घरात आल्यासारखं मला वाटत होतं. पुन्हा कधीही इथून बाहेर पडणार नाही.
खात्री होती, कारण हे माझं घर आहे, ही माझी माणसं आहेत. पण अशी वेळ येईल मला वाटलं नव्हतं. ऋषिकेश, मी कुठेही येणार नाही आहे. हे आपलं घर आहे, हे माझं घर आहे. मी कुठेही तुमच्याबरोबर येणार नाही. आई, तुम्ही तरी समजून घ्या ना. आई, माफ करा काही चुकलं असेल तर, पण या घरातून जायला सांगू नका. मी पाया पडते तुमच्यासमोर हात जोडते. मी खरंच कुठेही जाणार नाही आहे. तुम्हाला ह्या ऐश्वर्याने भडकवले आई. माझ्यावरती असे आरोप करू नका. अहो, तुम्हाला वाटलं तरी कसं की तुमची जानकी नानांना धक्का देऊ शकते? मी नानांना कधीच धक्का देऊ शकत नाही. अहो, ते माझ्या वडिलांसारखे आहेत आणि मी त्यांना धक्का देईन? इथे आल्यापासून ते माझे वडील आणि तुम्ही माझी आई झालात. आणि मग मी या घरातून जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण या घरामध्ये माझं आयुष्य जाणार आहे. या घराशिवाय दुसरं माझं आहे तरी काय? तेव्हा तुम्ही मला घरातून हाकलू नका. माझ्यावरती आरोप करू नका. मी नानांना धक्का नाही दिले आई. खोटे आरोप करू नका. सुमित्रा म्हणते, अगं खोटे आरोप? अगं, नानांना तूच धक्का दिलायस हे आता सिद्ध झालं ना. तूच म्हणाली होतीस ना की नाना शुद्धीवरती आल्यानंतर काय खोटं काय खरं सगळं आपल्या तोंडाने सांगतील म्हणून. मग आता नानांनीच सांगितलंय की तूच त्यांना धक्का दिलायस आणि तरीसुद्धा म्हणतेस की तुझ्यावरती खोटे आरोप होत आहेत. आम्ही सगळे खोटं बोलतोय असं म्हणायचं आहे तुला? हे बघ जानकी, तू यांना धक्का दिलायस आणि ते त्यांनी स्वतःने तुझ्याकडे बोट दाखवून आम्हाला सांगितले. त्याच्यामुळे आता खोटं बोलू नकोस. आणि हे बघ, या घरामध्ये आता अजिबात राहायचं नाही, चालतं व्हायचं तू. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, मला तुमच्या दोघांचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. ऋषिकेश म्हणतो, आई. तेव्हा सुमित्रा म्हणते, आई नाही म्हणायचं मला. तुम्ही दोघांनी मला आई म्हणायचा अधिकार आता गमावलेला आहे. त्याच्यामुळे मला आई म्हणायचं नाही. मी ते सहनच करणार नाही आहे. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते की जेव्हा ही जानकी इथे लग्न करून आली तेव्हा ती एक अनाथ होती, आश्रमात वाढलेली. आणि ऋषिकेश, मी तुला जन्म दिलेला नाही आहे, हे तू आता दाखवून दिलंस की आपलं रक्ताचं नातं नाही आहे, कारण तू सावत्र मुलगा आहेस. तेव्हा इथे आता माझ्यासाठी मला काळजी करायचं काही कारण नाही आहे. आणि मला आई तर अजिबात म्हणू नका, कारण ऋषिकेश, तू सावत्र मुलगा आहेस माझा आणि हे तू आज दाखवून दिलेलंच आहेस ना की आपलं रक्ताचं नातंच नाही आहे. म्हणून तू मला उद्धट बोलतोस, वाटेल तसं वागतोस, बरोबर की नाही? त्याच्यामुळे आता या घरामध्ये तुम्ही राहू नका. आणि तुमच्या दोघांसाठी ही आई मेली तेव्हा आता तुम्ही दोघेही मला कधीच कधीच मरेपर्यंत मला आई अशी हाक मारू नका. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की आई, हे सगळं तू का बोलतेस, कशासाठी बोलतेस, हे सगळं मला कळतंय गं. तुझे कानच तसे भरलेत ना. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, कान भरायची गरज नाही आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही वागलात ना, ते सगळं दाखवून दिलं तुम्ही की तुम्ही या घरामध्ये फक्त आणि फक्त आम्हाला त्रास देण्यासाठीच आहात. तेव्हा आता तुम्ही चालते व्हा, इथे अजिबात राहू नका. आणि आई तर मला अजिबात म्हणू नका. आता तुमच्यासाठी मी मेली आहे, आई तुमची मेली. तेव्हा इथे ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश म्हणतो, चल जानकी, या घरामध्ये आता अजिबात कधी पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. आणि आई, तू म्हणालीस ना की आई तुमच्यासाठी मेली, तसा हा मुलगासुद्धा तुझ्यासाठी मेला. आता मी या घरामध्ये मरेपर्यंत, शेवटपर्यंत कधीच पाऊल ठेवणार नाही. आणि मी तुला आई अशी हाकसुद्धा मारणार नाही. पण मी सुद्धा तुझा कधीच मुलगा आता राहणार नाही आहे. ज्या मुलाला तुम्ही लहानाचं मोठं केलं, सगळ्यात जास्त लाड दिलेत, त्याला हाताला धरून तुम्ही चालायला शिकवलंत आणि त्या मुलाकडून तुम्ही आई म्हणण्याचा अधिकार हिरावून घेतलात ना. आता या घरामध्ये मी कधीच पाऊलसुद्धा ठेवणार नाही आणि आई अशी हाकसुद्धा मारणार नाही. हा मुलगासुद्धा आता तुमच्यासाठी मेला, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. या घरातून तुम्ही मला, माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला अपमानित करून काढलं आहे ना, त्याच्यामुळे आता या घराला मी कधीही माझं तोंड दाखवणार नाही आणि तुमच्या सगळ्यांची तोंडंसुद्धा बघणार नाही. हा मुलगासुद्धा तुमच्यासाठी मेलेला आहे आणि आता मी इथून चाललो आहे, पुन्हा कधीच इथे येणार नाही. तेव्हा इथे जानकी, आता चल, आता आपण इथे राहायचं नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की आता मी सुद्धा ऋषिकेश पार्वती रणदिवे आता तुला शब्द देतो की आता मी यापुढे तुमचं कुणाचंच तोंडामध्ये नाव घेणार नाही आणि ना कधी तुम्हाला आमची माणसं, माझी माणसंसुद्धा म्हणणार नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी चल, आता इथे एक क्षणसुद्धा थांबायचं नाही आपल्याला. तेव्हा इथे तरीसुद्धा जानकी इथे सुमित्राला म्हणत असते, आई प्लीज विश्वास ठेवा. आई, घरातून मला हाकलू नका. आई, हे माझं घर आहे, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा इथे ऋषिकेश आता जबरदस्तीने तिला दारापाशी घेऊन जातो. तरीसुद्धा जानकी ओरडत असते आणि म्हणत असते की थांबवा. ओवी तर खूप जास्त रडत असते. ओवीला काही कळत नसलं तरी एक गोष्ट कळत असते, ती म्हणजे माझ्या आईवडिलांना या घरातून जायला सांगितलेलं आहे आणि म्हणून ती खूपच जास्त दुःखी झालेली असते.
ऋषिकेश म्हणतो, जानकी गप्प बस, तुला माझी शपथ आहे, आता इथे आपण थांबायचं नाही. अगं या लोकांकडून तू काय आशा करतेस? अगं ज्या वडिलांनी कधी काळी प्रेम दिलं होतं, त्या वडिलांनी आपल्याकडे बोट दाखवलं, आपल्याला चुकीचं ठरवलं. आईने सुद्धा आपल्यावरती अविश्वास दाखवला आणि या घरातली माणसं, अगं भावाने भावाला समजून घेतलं नाही, बहिणीने भावाला बहिणीला समजून घेतलं नाही. त्या घराकडून तू दुसरी काय अपेक्षा ठेवतेस? अगं त्या घराला आता अजिबात प्रेम, दया, माया काहीच राहिलेली नाही आहे गं. ही नाती-गोतीसुद्धा आता आपल्यासाठी परकी आणि मेलेली आहेत. या घरामध्ये एक भाव भावाला थांबायला सांगणार नाही आहे, तर तू जिला आई हाक मारतेस ना, तीसुद्धा शेवटचं तुला थांब असं म्हणणार नाही आहे. आपल्या ओवीला कुणी हात धरून प्रेमाने थांबवणारं नाही आहे. त्याच्यामुळे आता या घरामध्ये राहण्याचा अजिबात अर्थ उरत नाही. तेव्हा आता तुला माझी शपथ आहे, पुन्हा इथे आता तू थांबू नकोस. आता मी तुला हे शेवटचं सांगतोय जानकी. तेव्हा इथे जानकीला आता काय बोलावं आणि काय नाही, काही कळत नाही. कारण ती पूर्णपणे हरवलेली असते. ऐश्वर्याने सांगितलेलं असतं, तो शब्द तिने पूर्ण केलेला असतो. सगळं घर ऐश्वर्याने उद्ध्वस्त केलेलं असतं. जानकीला सगळ्यांच्या नजरेतून खाली पाडलेलं असतं. जानकी पूर्णपणे आता खचून तुटून गेलेली असते. ती उंबऱ्यामध्ये तिथे खाली आता बसते. त्या उंबऱ्यावरून हात फिरवत असते, जिथे तिचा गृहप्रवेश झाला होता. त्यानंतरला त्या भिंतींना हात लावत असते, त्या वस्तूंना हात लावत असते. इकडे तिकडे ती डोळे भरून बघते. ते किचन, जिथे ती सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट, नाश्ता, जेवण, खावण सगळ्यांना काय हवं नको ते बघत असते. ते किचनकडे ती बघते, तिथे घालवलेले क्षण आणि नंतरला ती आता आई अशी हाक मारायला जाणार. तेवढ्यात सुमित्रा म्हणालेली असते की तुम्ही दोघेही आता मला आई अशी हाक मारायची नाही, तुमची आई मेली तुमच्यासाठी. असं म्हणाल्यानंतर जानकी आता सुमित्राचा शब्द मोडत नाही. आता ती तिथे तिच्याकडे बघते आणि गप्प बसते. तेव्हा जानकीला आठवतं, ज्या वेळेला तिला इथे अनाथ बोललेलं गेलं असतं, तेव्हा जानकीला वाईट वाटतं आणि जानकी म्हणते की नाही आई, मला वाईट नाही वाटलं. अहो माझे इथे आईवडील आहेत. ते जरी माझे सासू-सासरे असले तरीसुद्धा आईवडिलांसारखी माया दिले. इथे ऋषिकेश आहेत, ओवी आहेत, सगळेजण तर आहेत. मग मी अनाथ कशी? तेव्हा इथे सुमित्राने तिला मिठी मारलेली असते. त्यानंतर इथे जानकी आता सगळ्यांना हात जोडते. त्यानंतरला तिथे खाली वागते, त्या घरामध्ये डोकं टेकते. ते घर म्हणजे तिच्यासाठी तिचा जीव की प्राण, तिचा श्वास, ते तिच्यासाठी खूपच महत्त्वाचं असल्यामुळे आता ती घराला मंदिर मानत असते आणि पुन्हा त्या घराकडे जाताना पाठ करून जात नाही, तर अगदी फुडा करूनच जाते. जसे आपण मंदिरातून बाहेर पडतो, तसं इथे जानकी बाहेर पडत असते. त्यानंतरला इथे ऋषिकेश जानकीचा हात पकडतो, ओवीला उचलून घेतो आणि मग त्या घरातून आता बाहेर पाऊल टाकतो. तेव्हा इथे जानकी, ओवी सगळेजणच रडत असतात. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. कुणीही त्यांना अडवायला येत नाही. त्या ऐश्वर्याने असे काही त्यांचे कान भरलेले असतात, अशी काही डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते, ज्यामुळे इथे आता सगळेजण खूपच जास्त त्यांच्यावरती रागवलेले असतात. तेव्हा जानकी मध्येच ऋषिकेशचा हात सोडते आणि तिथेच उभी राहते. तिला आशा वाटत असते की कुणीतरी येईल, आई तरी येतील आणि आम्हाला थांबवतील. तेव्हा ऋषिकेश आता जानकीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणत असतो, जानकी नको थांबूस आता, नको मागे वळून बघूस. आपल्याला इथे अडवायला कुणीही येणार नाही आहे, कुणी तुझा हात पकडून तुला थांबवणार नाही आहे. त्यामुळे आता अजून वाईट वाटून घेण्यापेक्षा चल आपण जाऊया. तेवढ्यातच इथे जानकी म्हणते, आई मला वाटलंच होतं तुम्ही मला थांबवायला याल. आणि मागे वळून बघते तर इथे तुळशीमध्ये तिच्या साडीचा पदर अडकलेला असतो. तेव्हा ती तुळशीवरून आता प्रेमाने हात फिरवते. तिला आठवतं ती कशी इथे तुळशीची पूजा करायची, रोज पाणी द्यायची, हे सगळं तिला आठवतं. म्हणून ती आता तुळशीच्या पाया पडत असते. तेवढ्यातच इथे आता सुमित्रा तिथून निघून जाते. बाकीचे घरातले लोक निघून जातात. ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते, काय झालं? आता तुळशीची पाया पडतेस का? आता तुळशीची काळजी घेऊ नकोस, तू तुझी काळजी घे. बघ ना तुझी काय अवस्था करून ठेवली आहे मी. आठवतं आहे ना, तू मला चॅलेंज केलं होतंस की या महिनाभरामध्ये तू या घरातून मला हाकलून देशील म्हणून. आणि मी सुद्धा तुला चॅलेंज केलं होतं की मी या महिनाभरात तुला या घरामध्ये राहू देणार नाही, तुला या घरामध्ये माफी मागून या घरातून हाकलून देईन, असं सांगितलं होतं ना. चॅलेंज केलं होतं आपण. मग ते चॅलेंज आता मी जिंकले. आता या घरावरती माझी सत्ता असणार आहे आणि तू बाहेर जाऊन रस्त्यावरती भीक मागणार आहेस. कळलं ना तुला? जा आता, इथे थांबू नकोस, उगाच वेळ वाया घालू नकोस, कुणी येणार नाही आहे तुला थांबवायला. आणि ऐश्वर्या जाते आणि दरवाजा त्या सगळ्यांच्या तोंडावरती आता बंद करते. तेव्हा इथे जानकी, ऋषिकेश आणि ओवी तिघेही आता जाण्याचा रस्ता पकडतात. तरी इथे जे काही घडलेलं असतं ते खूपच जास्त विचित्र घडलेलं असतं. हे खूपच जास्त मनस्ताप देणारी गोष्ट आता ऋषिकेशला घडलेली असते.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, त्या जानकीला भीक मागायला लावणार आहे मी. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अगं ती कशाला भीक मागेल, त्यांच्याकडे कष्टाने कमवलेला पैसा आहे ना, तो पैसा वापरतील आणि छोटंसं घर बांधतील ते लोक. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही बांधू शकणार, कारण मी आधीच त्यांचे पंख छाटलेले आहेत, त्यांचे अकाउंट्स इथे बंद केलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं या लोकांनी माझे अकाउंटसुद्धा आता इथे स्विच केलेले आहेत. असं म्हणाल्यानंतर इथे आता जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर इथे ऋषिकेश अजूनच आता संतापलेला असतो की आता करायचं तरी काय. त्यानंतरला ओवी म्हणत असते, बाबा आता काय करायचं, आपण कुठे जायचं, आपलं दुसरं घर पण नाही आहे ना. तेव्हा इथे आता ऋषिकेशला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं.